नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 8 जुलै, बुधवार. आज ग्लोबल मार्केटमधून आपल्या मार्केटसाठी काय अपडेट मिळत आहे व दिवसभर आपले मार्केट कसे राहू शकते याच्यावरती एक नजर टाकूया. त्यापूर्वी आपण काल मार्केटमध्ये काय घडलं याच्यावरती एक सविस्तर आढावा त्याचा घेऊया. काल आपण सकाळी सांगितलं होतं त्याप्रमाणे मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाले. निफ्टी जवळपास 24,464 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 24,500ची लेवल देखील ब्रेक केली आणि निफ्टीने 24,530चा हाय बनवला. हाय पासून खाली येत 24,348चा लो बनवला. तर बंद होताना 24,398 वरती निफ्टी फ्लॅट निगेटिव्ह साईडला बंद झाली. निफ्टीतील 24 स्टॉकमध्ये तेजी होती तर 26 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. NSE वरील 1,176 स्टॉकमध्ये तेजी होती तर 2,069 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. काल मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाले, काही काळ पॉझिटिव्हमध्ये होते, पण काही शेअर्समध्येच मोजक्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत होती. संपूर्ण मार्केटमध्ये त्या ठिकाणी तेजी दिसून येत नव्हती. बँक निफ्टी 58,567 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 58,581चा हाय बनवला. हाय पासून खाली येत 58,110चा लो बनवला. तर बंद होताना 58,200 वरती बँक निफ्टी बंद झाली. काल देखील IT सेक्टरने मार्केटला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. निफ्टीतील SCL टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन, SBI लाईफ यांमध्ये तेजी होती. तर टेरेंट, अदानी एंटरप्राइज, अदानी पोर्ट, BEL, सिप्ला याच्यामध्ये दबाव पाहायला मिळत होता. आज मार्केट कसे असेल, कोणत्या घटकांचा मार्केटवरती परिणाम होणार आहे याचा सविस्तर आढावा आता आपण घेऊया. उद्या सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये परत संघर्ष सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील कतरच्या जहाजांवरती इराणकडून हल्ला झाला आणि त्याचा प्रतिहल्ला किंवा त्याला उत्तर म्हणून अमेरिकेने काय केलं, इराणवरती हल्ला केल्याची बातम्या येत आहेत. इराणच्या सैन्य तळावरती अमेरिकेने हल्ला केल्याची बातमी मार्केटमध्ये येत आहे. तसेच अमेरिकेने इराणचे जे कच्चे तेल त्यांना विकण्याचे निर्बंध मागे घेतले होते ते परत लावण्यात आल्याची बातमी देखील मार्केटमध्ये येत आहे. आणि त्यामुळेच आपल्याला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये काल शानदार तेजी पाहायला मिळाली. आज कच्च्या तेलाची किंमत $75च्या आसपास आपल्याला दिसून येत आहे. या घटनेमुळे काल अमेरिकन मार्केट डे हाय पासून निगेटिव्हमध्ये बंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगलीच घसरण अमेरिकन मार्केटमध्ये काल दिसून आली. आज सर्वच ग्लोबल मार्केटमधून आपल्याला आपले मार्केट निगेटिव्हमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांची मार्केटमध्ये सलग 4 दिवस खरेदी सुरू आहे, तर स्वदेशी गुंतवणूकदारांची काल विक्री पाहायला मिळाली. सोन्याच्या किमतीमध्ये 1,500 रुपयांची घसरण तर चांदीच्या किमतीमध्ये 5,200ची घसरण आपल्याला दिसून आली. हा निफ्टीचा डेली चार्ट आहे आपल्यासमोर. त्यामध्ये एक गोष्ट जर आपण प्रामुख्याने पाहिली तर 24,400ची लेवल किती महत्वाची आहे ते बघा. इथून साधारण मार्केटने ही तेजी पकडली होती, परत इथे सपोर्ट घेतला होता, परत तेजी, परत सपोर्ट. ही गोष्ट मार्केट जवळपास मागील 1 वर्ष झालं करत आहे. आणि जेव्हा हा सपोर्ट ब्रेक झाला तेव्हा आपल्याला जोरदार घसरण देखील पाहायला मिळाली. त्याच्यानंतर हीच लेवल रेजिस्टन्सचं काम केले. त्याच्यानंतर हे झालं. परत आता ही लेवल रेजिस्टन्सचं काम करून इथून मार्केट खाली येतं की ही लेवल ब्रेक करून परत मार्केटची वाटचाल पुढे होऊ शकते. हे आता पाहणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. ते डेली चार्टवरती झालं. आता आपण काल काय घडलं, आज काय घडू शकतं त्याचा थोडासा टेक्निकल आढावा या ठिकाणी घेऊया. काल मार्केटमध्ये शानदार तेजी पाहायला मिळाली, पण 24,000
500च्या वरती मोठी कॅन्डल किंवा जास्त वेळ मार्केटला थांबता आलं नाही. तिथूनच आपल्याला काय झाला, दबाव परत पाहायला मिळाला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये हा दबाव जास्त दिसून आला. आणि आज देखील ग्लोबल मार्केटमधून आपल्याला निगेटिव्ह संकेत मिळत आहेत. तर आपल्यासाठी खालील बाजूस महत्त्वाचा लेवल असतील ते म्हणजे काल जो मार्केटने लो बनवला होता तो ब्रेक झाला की परवा दिवशी जो लो होता तो मार्केटसाठी महत्त्वाचा असेल. मला तरी वाटतं की साधारण हा जो काही गॅप होता मार्केटमध्ये, गॅप पडला होता, तो आज फुलफिल होईल आणि साधारण निफ्टी 24,200च्या खाली आलेली देखील आपल्याला दिसून येईल. 24,200चा महत्त्वाचा सपोर्ट असेल. तो ब्रेक करून काही काळ जर निफ्टी थांबली तर मात्र 24,100कडे पण निफ्टीची वाटचाल होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निफ्टी फक्त आय टी सेक्टरने निफ्टीला वरती घेऊन जाण्याचं काम केल्याचं दिसून येतं. बँक निफ्टीचा काही आपल्याला रोल याच्यामध्ये दिसून येत नाही. हा डेली चार्ट आपण जर पाहिला तर बँक निफ्टीसाठी सर्वात महत्त्वाचा सपोर्ट असेल तो हा. मागील 4 दिवस बँक निफ्टीने हा सपोर्ट फॉलो केलेला आहे. साधारण हा सपोर्ट येतो 57,800चा. आज 58,000ची लेवल ब्रेक झाली तर 57,800 हा मजबूत सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर आजच आपल्याला 57,500 पर्यंत बँक निफ्टी खाली आलेली पाहायला मिळेल. जर हे युद्ध थांबलं किंवा याच्यावरती चर्चा लगेच सुरू झाली, याच्यावरती तोडगा लगेच निघाला तर भीतीदायक काही वातावरण नाही. पण हा जर संघर्ष तीव्र झाला तर मात्र परत स्टेट ऑफ हॉर्मोन बंद होण्याच्या बातम्या, परत कच्च्या तेलामधील वाढ यासारख्या गोष्टींचा परिणाम आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू झालेला संघर्ष, कच्च्या तेलाची वाढलेली किंमत आणि ग्लोबल मार्केटमधून मिळालेली निगेटिव्ह अपडेट याच्यामुळे आज आपल्या मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळू शकतो. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटू नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.